मला कार्यक्रम दाखवतो नाही काही गडबड करू फोन नाही म्हणजे हे काय व्हिडिओ मला टेबल काय व्हिडिओ चालू आहे. नाही तिनं सांगितलं. विद्यार्थी आणि आजचे आदर्श शिक्षिका, समाजात एक आदर्श शिक्षिका म्हणून काम करत असताना खरोखर आज माझ्या चेहऱ्यावर याच्यापेक्षा तुमच्या चेहऱ्यावर उत्तुंग असा आनंद दिसतोय आणि याच्यापेक्षा सुद्धा जास्तीत जास्त समाजाच्या, विद्यार्थ्यांच्या किंवा तुमच्या व्यक्तिगत जीवनाच्या माध्यमातून तुम्ही अजून भरभरून आपल्या शिक्षकी पेशातून आदर्शवत असं काम करावं आणि तुम्ही ते कराल आणि तुमच्या हातून ते शक्य होणार आहे याची मला पूर्णपणे अभिमान वाटतो. धन्यवाद. पहिल्यांदा मनापासून सर्वांचे मनापासून कौतुक करतो. कौतुक या अर्थानं करतो की आम्ही ज्या पद्धतीनं तुमच्यासमोर एक आदर्श म्हणून ठेवायचा प्रयत्न केला, वागण्याचा प्रयत्न केला, त्याची प्रचिती आज तुमच्या कर्तृत्वातून, तुमच्या कार्यपद्धतीने आम्हाला दिसते. म्हणजे एका गोष्टीचा निश्चितपणाने अभिमान आहे की आपले विद्यार्थी इतक्या चांगल्या पद्धतीनं त्यांच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. काही शिक्षक म्हणून काम करतायत, काही गृहिणी म्हणून काम करतायत. मी गृहिणी म्हणून काम करणाऱ्यांना तर मनापासून त्यांचं कौतुक या अर्थानं करतो की कुटुंब सांभाळणं हे शिक्षकी पेशापेक्षा फार मोठं काम आहे. मी स्वतःचं कुटुंब, आपली मुलं संस्कारित करणं, कुटुंब चांगल्या पद्धतीनं पुढे घेऊन जाणं ही सुद्धा एक मोठी जबाबदारी आहे. ती समर्थपणे ते पेलतायत. त्यांचं पहिल्यांदा कौतुक करतो. त्यामुळे ते शिक्षण त्यांचं वाया गेलं असं त्यांनी चुकून सुद्धा म्हणायचं नाही. आणि असंच काम करत राहा आणि आमच्या कामाची जी पोचपावती आहे हा तुमच्या कामाचा गुणगौरवावरूनच सिद्ध होते आणि ती सिद्ध झालेली आहे आणि अशीच यापुढेही तुम्ही करत राहा. त्याचप्रमाणे या तुमच्या कामामध्ये म्हणजे काही म्हणजे आमच्या नातवंड आलेले आहेत. आता मला नातवंड आलंय, कुसुमला नातवंड आलंय, म्हणजे तिला नातवंड आलंय. म्हणजे आजीच्या भूमिकेत पण आपण आहोत.
हिला आपल्याला पुन्हा माहिती आहे का, कारण इतक्या वर्षांनी विद्यार्थिनी भेटल्यानंतर इतकी उत्स्फूर्तता आले, कारण कॉलेजचा दिवस तर वाट व्हायला लागले. कारण असे जे कार्यक्रम आहेत ते कुठेही झालेले नाही. व्यासपीठावर कॉलेजच्या प्राचार्या लावण मॅडम, माझे सहकारी पाटील सर, यादव सर, त्याचबरोबर जिल्हा परिषदचे योजना शिक्षणाधिकारी नायकवडी साहेब आणि तुम्ही सर्व आदर्श शिक्षिका. आपल्याला माहित आहे की आपण खूप वर्षांनी भेटलेले आहोत. मला एकच प्रश्न असायचा, मी माझी मैत्रिणी आहेत किंवा आमच्या घरातले असतील, आज कुठे तर 10वीचा गेट टुगेदर आहे, पुन्हा कुठे तर 12वीचा आहे, कुठं कॉलेजचा. मी तर सारखे म्हणायचं आमचं गेट टुगेदर आहे की नाही, काय कुठे गेलीस सर्व. परंतु मला 2 दिवसापूर्वी नसीमचा फोन आला, मॅडम कॉलेजचं आपलं गेट टुगेदर आहे आणि तुम्ही काही करा पण या. मला इतका आनंद झाला. काल मी कुरुंदवाडला होते, तिथं ती असताना सुद्धा तिचा फोन आला, मॅडम तुम्ही या. येईल. मी आजचा काम माझं सर्व बाजूला ठेवलं, परंतु म्हटलं इतक्या वर्षांनी माझ्या विद्यार्थ्यांनी मला भेटलेल्या आहेत. फक्त मला ह्याच्यामध्ये कोणीच भेटायची, नसीमची तेवढी असायची कारण तिची मुलगी माझ्या कॉलेजला होती. आणि त्यानंतर मला इतका आनंद वाटला की आपण आज गेलं पाहिजे. कॉलेजमध्ये आज गेले, कॉलेजचं काम केलं. आणि विशेष म्हणजे आज 3 मे माझा वाढदिवस. अरे वा वा वा, शुभेच्छा वाढदिवसाच्या. केक आणला असता. तुम्ही सर्व भेटलात ह्याच्यातच सर्व आलेलं आहे. कॉलेजमध्ये सर्व थांबा थांबा म्हटले, मॅडम थांबा केक आणू. केक तुमचा बाजूला राहू द्या, परंतु इतक्या वर्षांनी माझ्या विद्यार्थ्यांनी मला भेटतील. कारण ते सांगितल्यानंतर सर्व इतिहास समोर. पाठाला गेल्यानंतर सावंत सर, यादव सर, मी आमची तिघांची जोडी असायची. आणि पाठाला गेल्यानंतर मी म्हणायचे, सर त्या वर्गात तुम्ही जावा, ह्या वर्गात जा, तुम्हाला काय वर्ग चेक करायचे तुम्ही करा, नंतर माझे मी करते. आणि मुली बिंदास पाठ घ्यायच्या, मॅडम काय झालं तर सांगा. परंतु सर्वांनी व्यवस्थित आणि मंगलमय वातावरणामध्ये संपन्न होतं. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या त्यावेळेच्या तुमच्या प्राचार्य आदरणीय लावंडे मॅडम, त्याचबरोबर पाटील सर, आदरणीय यादव सर, आदरणीय पाटील मॅडम, आणि खरोखर मी तुमचं मनापासून धन्यवाद देतो. पहिल्यांदाच की माझी शिक्षणाधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर अनेक ठिकाणी सत्कार झाले, मात्र हा सगळ्यात माझ्या घरचा सत्कार म्हणून मी या ठिकाणी स्वीकारतो. मी निसंग म्हटलं माझं येणं मला थोडंसं ऑकवर्ड वाटतंय, कारण की तुमचं गेट टुगेदरमध्ये अनेक गोष्टी असतात, एकमेकांची बोलणं संवाद वगैरे असतो, आणि त्याच्यात आणखी मला सत्काराला बोलवणं मला उचित वाटत नाही. पण मी म्हटलं चला ठीक आहे, आपल्या सगळ्यांच्या भावनेचा आदर ठेवून. आणि मला खूप आनंद झाला. मी पहिल्यांदा तुमच्या ऋणामध्ये राहणं पसंत करतो. माणूस ज्यावेळी जन्माला येतो त्यावेळी अनेक प्रकारची नाती निर्माण करतो. तो कोणाचा तरी मामा, कोणाचा तरी काका, कोणाचा तरी पिता, आई, काकी, अशा अनेक नाती निर्माण करत असतो. की जसं माणसाचं आयुष्य एका पुस्तकासारखं असतं की अनुक्रमणिका म्हणजे त्याचा जन्म असतो, तो कुठं घ्यावा, कसा घ्यावा, कुठल्या जातीमध्ये घ्यावा, कुठे घ्यावा याच्यावर आपलं कसलंही नियंत्रण नसतं. शेवटचं पाणी मृत्यू असतं ते सुद्धा आपल्या हातामध्ये नसतं. मात्र मग दैवी योगायोगाची जी मधली पानं असतात ती दैवी योगायोगाची असतात. ते म्हणजे आपण 6 वर्षाचं होतो, पहिलीमध्ये जातो. हे भाग्य बघा की आपण DEDचे सर्वजण सहकारी आहात. की जरा 1 वर्ष मागं पुढे आपला जन्म झाला असता तर आपली योगायोगाच्या गाठीभेटी झाल्या नसत्या. म्हणजे हे कुठंतरी नेतेला मान्य असावं लागतं की आपण कुठल्या वर्गामध्ये असावं, आपल्या मैत्रिणी कुठल्या असाव्या, मित्र कसे असावेत. त्यामुळे निश्चित अर्थानं आपण हा सोहळा आणि माणसाच्या आयुष्याचा अंतिम ध्येय आनंद आहे. कुणी काही म्हटलं, आज किती जरी आपण प्रॉपर्टी केली, आज आपण संपन्न आहोत सर्वजण. सुदैवाची गोष्ट आहे की आपण सरकारी नोकरीमध्ये कार्यरत आहोत. अत्यंत चांगलं चाललेलं आपल्या सगळ्यांचं, तिथं बसलेल्या सगळ्यांचं. जी सेवेमध्ये नाही त्यांचं सुद्धा, अगदी त्यांना मी गृहमंत्री म्हणतो, कारण की सेवा लागली नाही म्हणून काय झालं की घरचं आपलं आणि सगळं सांभाळणं सुद्धा सरांनी सांगितलं आपल्या ह्याच्यामध्ये, मनोगतामध्ये. त्यामुळं मुद्दा असा आहे की आपण सर्वजण सुखी आहोत, संपन्न आहोत. मात्र अनेक जणांच्याकडे संपत्ती असून, प्रॉपर्टी असून सुद्धा आनंद नाही. मात्र आयुष्यातला सगळ्यात अंतिम ध्येय आनंद आहे. त्यामुळे लक्षात घ्या की जसं चित्रपटामध्ये त्या एखाद्या नटाला आपल्याला भूमिका पार पाडावी लागते, मात्र तो घरी जाऊन त्या भूमिकेमध्ये राहत नाही. तसं माणसाचं आयुष्य असतं की DEDला असताना DEDचं जे आहे, आज तुम्हाला निश्चित अर्थाने ते दिवस आठवत असतील. आपण सर्वजण मला वाटतं ह्याच्यापूर्वी तरी गुरुवार्यांना बोलवलं नव्हतं. आज हा आनंदाचा क्षण आहे. मी निश्चित अर्थाने सांगतो सर, तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद मानतो, कारण की मला वाटत नाही की माझ्या स्वभावामुळे इतरांनी इतका हुशार पण नव्हते, ते व्यक्त करायला काय हरकत नाही. माझ्या पत्नीसमोर तिला अनुभव आहे. मात्र निश्चित हो, कारण ही माझ्या कुठं 2 इथे या ठिकाणी माझ्या भगिनी पण आहेत. इतकाच हुशार नव्हतो, कारण थोडंसं कसं असतं की थोडंसं पत्नीचा सपोर्ट, आईवडिलांचा आशीर्वाद, आणि खरोखर नसीबनं मला खूप मोठं तुमच्यासमोर
हे मी फक्त भाषणासाठी बोलत नाही किंवा नाही, मात्र निश्चित अर्थानं खूप मोठं सहकार्य मला गेली 25 वर्षामध्ये केलेलं आहे. झाला आज आनंदी आनंद झाला. सगळी जाणून घेतली, ऐकली म्हटलं की जरा बघावं तरी कुठल्या आहेत नेमक्या, तर महसूल कॉलेजच्या तसं कळालं. छान, तुमचा हा प्रोग्राम चांगला चाललेला आहे आणि हा उपक्रम पण चांगला आहे. असंच चालू राहू द्या, मैत्री तुमची चांगली टिकून राहू द्या. धन्यवाद. आणि आमच्या विनंतीला भेटतोय. पहिलं सगळे श्रेय जातं ते सुजाता कनसेला. सुजाता कनसेनं व्हॉट्सअप ग्रुप बनवला आणि त्याच्यामुळे आम्ही सगळे एकत्र आलो. आमचं पहिलं गेट टुगेदर आम्ही शेंद्रे प्रियांका हॉटेलला घेतलं. तिथं छान ऑर्गनाईज केलं होतं. 25 वर्षांनी आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि 25 तारखेलाच भेटलो. 25 नंतर 25 वर्षांनी 25 तारखेला भेटण्याचा योग आला. ते पहिलं गेट टुगेदर झालं. गेल्या वर्षी आम्ही ट्रिपच काढली. कोल्हापूर पन्हाळा हा भाग घेतला होता, ज्योतिबा दुसरं. आणि त्यावेळी मग असं वाटलं की आपण शिक्षकांना पण भेटावं, कारण आपण प्रायमरीपासून माध्यमिकचं कॉलेजचं शिक्षण घेतो. असं म्हणतात की प्राथमिक शिक्षकांना कधी कोण विसरत नाही, जे आपण आहोत. पण आपल्याला खरी कलाटणी मिळाली ती इंदिरा डी एड कॉलेज मसूर. म्हणजे आपल्या आयुष्यात जो बदल झाला तो या सर्व गुरुवर्यांमुळं, आणि त्यांना स्मरून त्यांना आपल्यात आणणं, त्यांच्याबरोबर काही क्षण स्पेअर करणं फार गरजेचं होतं. आणि ते नसीमच्या मिस्टरांमुळं तो योग आला. तो फोटो तुमचा सत्कार करायला पाटील सर आले. आम्ही सारखे चर्चा करायचो, लावण मॅडम कुठे आहेत, पाटील मॅडम कुठे आहेत, यादव सर कुठे आहेत, सावंत सर कुठे आहेत. आमची चर्चा असायची आपापसात ग्रुपवर. आमच्या प्रत्येक गोष्ट जे काय बोलला त्याचा राग अजिबात आमच्या मनामध्ये नाहीये. उलट तुम्ही होता म्हणून आम्ही घडलो, तुमच्यामुळे आम्ही घडलोय याचा आम्हाला अभिमान आहे. आणि आम्ही सगळ्या सांगतो, आम्ही इंदिरा डी एड कॉलेजच्या इंदिरा आहेत सगळ्या. खूप खूप म्हणजे समाधान. लावण मॅडम असू द्या, आईच्या मायेचा हात होता पाठीवरती, वेळ आम्हाला दिला, आमच्याशी तुम्ही तुमच्या भावना शेअर केल्या. इतकं समाधान वाटतंय की वेळ कमी, आता भूक लागली, सगळ्यांच्या पोटात कवळे ओरडायला लागलेत. त्यामुळे मी घाईघाईत बोलली आहे, काय चुकलं असेल तर मोठ्या मनाने क्षमा करा. आणि आपलं आता जेवणाचा प्रोग्राम आपला